आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारे व्यक्तीच कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे राहतात. अशाच भक्कम विचारांची शिदोरी पाठीशी बाळगून 1999 साली डॉक्टर किरण बडगुजर यांनी भविष्याची दूरदृष्टी समोर ठेवून भारतातील सर्वात पहिली CE सर्टिफिकेट तसेच ISO 9001-2008 मिळवलेली मॅक फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड तसेच फार्मा आणि लॅब इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीची स्थापना केली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिकीकरणात क्रांती घडवण्यासाठी उत्तम दर्जाचे लॅबोरेटरी इक्विपमेंट तसेच त्यासाठीची सेवा डॉक्टर किरण बडगुजर यांनी फार्मा, फूड व केमिकल कंपन्यांना पुरवून त्यांचे ध्येय साकार केले. मॅक फार्माटेकद्वारे लॅब इक्विपमेंट पुरवताना डॉक्टर किरण बडगुजर यांना अनुभूती झाली की आपल्या ग्राहकांना हाय टेक्नॉलॉजीचं इक्विपमेंट पुरवणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी इम्पोर्टेड हाय टेक्नॉलॉजीचे इक्विपमेंट मॅक ऑरा इक्विपमेंट डिव्हिजनद्वारे भारतात आणले. इक्विपमेंट्स: वेटिंग टेक्नॉलॉजी, लिक्विड हँडलिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री टेक्नॉलॉजी, ऑटोक्लेव्ह अँड लॅमिनार टेक्नॉलॉजी, एअर फ्लो टेक्नॉलॉजी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः या संस्कृत वचनाप्रमाणे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो व प्राणीमात्रांवर असलेल्या प्रेमाखातर डॉक्टर बडगुजर यांनी आदित्यम फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना 2010 साली केली. त्याचबरोबर एक राष्ट्र आणि त्याची प्रगतीची महानता ही त्या राष्ट्रांच्या प्राणीमात्रांच्या सेवेपुरती अवलंबून असते. डॉक्टर किरण बडगुजर यांनी मॅक ऑरा ॲनिमल हेल्थकेअर डिव्हिजनची स्थापना केली. पशूंसाठी उत्तम व दर्जेदार प्रॉडक्ट्स बनवले ते पुढील प्रमाणे: ॲग्रोकॅल गोल्ड AD3, रेकोमिन गोल्ड AD3, ॲग्रो मिल्क, न्यू ॲग्रोकॅल फोर्ट, रेकोलिव्ह, ॲग्रो बूस्ट बोलस, मॅक एच, ऑरा टोन, मस्ट क्लिअर प्लस अशी दर्जेदार उत्पादने बाजारात आणली. ही उत्पादने बाजारात आणण्यामागचा उद्देश असा होता की ग्रामीण भागात शेती आणि पशुसंवर्धन हे दोन मूलभूत व्यवसाय आहेत. परंतु वाढलेली महागाई आणि रुसलेला वरुण राजा यामुळे पूर्णपणे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेती करणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय असा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. दुग्ध व्यवसायात सुधारित तंत्रज्ञान, योग्य गुंतवणूक व खर्च नियंत्रित केल्यास मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनासाठी खाद्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे. जनावरांची दूध उत्पादन क्षमता लक्षात घेऊन त्यांना योग्य तो आहार देणे गरजेचे आहे. त्यासाठी खाद्य नियोजन करणे आवश्यक आहे. जनावरांकडून योग्य प्रमाणात दूध उत्पादन होत नाही याची कारणे आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील. जनावरांमध्ये एनर्जी, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स इत्यादींची कमतरता असेल तर ती जनावरे एकतर फारच वजनदार होतात किंवा पूर्णपणे निष्क्रिय होतात. त्यामुळे ते आपल्या क्षमते एवढं दूध देऊ शकत नाही किंवा दूध निर्मितीचा कालावधी वाढतो. दर्जेदार खाद्य नसल्याने त्यांची रोगप्रतिकार क्षमता मंदावते. त्यांचे सतत आजारी राहण्याचे प्रमाण वाढत जाते. या सर्व अडचणींना तोंड देण्यासाठी मॅक ऑरा हेल्थकेअरने आपल्या सखोल संशोधनातून अतिशय उत्कृष्ट उत्पादने बाजारात आणली आहे. या उत्पादनांमध्ये अश्वगंधा, शतावरी, जैवंती अशी आयुर्वेदिक तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न, कोबाल्ट, झिंक, व्हिटॅमिन A, E, D3, B12 व इतर आवश्यक खनिजे वापरली आहेत. विविध ठिकाणाच्या प्राण्यांवर संशोधन करण्यात आले, त्यात चांगले परिणाम दिसून आले. खाद्य पचवण्याच्या क्षमतेत सुधारणा, प्राण्यांच्या दुग्ध उत्पादन क्षमतेत वाढ झालेली दिसून आली. दूध निर्मितीचा कालावधी वाढला, रोग प्रतिकारक क्षमता वाढली, दुधातील स्निग्धता वाढली. ॲग्रोकॅल गोल्ड AD3 फायदे: दूध उत्पादन, दूध चरबी आणि दूध गुणवत्ता सुधारते. मात्रा: गाय, म्हैस, घोडा आणि उंट दररोज 100 ते 120 मिली. मेंढी, शेळी आणि वासरू दररोज 40 ते 80 मिली. रेकोमिन गोल्ड AD3
फायदे: दूध उत्पादन, दूध चरबी आणि दूध गुणवत्ता सुधारते. मात्रा: गाय, म्हैस, घोडा आणि उंट दररोज 60 ते 80 ग्राम. मेंढी, शेळी आणि वासरू दररोज 30 ते 50 ग्राम. ॲग्रो मिल्क. फायदे: दूध उत्पादन, दूध चरबी आणि दूध गुणवत्ता सुधारते. मात्रा: दररोज 10 ते 15 गोळ्या 10 ते 15 दिवस. न्यू ॲग्रोकॅल फोर्टे प्लस. फायदे: दूध उत्पादन, दूध चरबी आणि दूध गुणवत्ता सुधारते. मात्रा: गाय, म्हैस, घोडा आणि उंट दररोज 100 ते 120 मिली. मेंढी, शेळी आणि वासरू दररोज 40 ते 80 मिली. दुधाचे उत्पादन वाढते आणि वाढत्या जनावरांमध्ये हाडे मजबूत होतात. हाडांची वाढ होते आणि अंड्यातून पिल्ले तयार होण्यात वाढ होते. रेकोलिव्ह. फायदे: रेकोलिव्ह यकृताचे योग्य आणि अचूक नियमन करते. सुस्त आणि परिवर्धित यकृत औषधाने सुधारते. यकृताची हानी सुद्धा नियंत्रित करते. मात्रा: कोंबडीच्या पिल्लांसाठी 100 पक्ष्यांसाठी वाढणारे, अंडी देणारे 5 ते 10 मिली दररोज दुसरा व 6वा आठवडा. दररोज 20 मिली 10 दिवसांसाठी. गुरेढोरे आणि घोडा दररोज 40 मिली 3 ते 5 दिवसांसाठी. वासरे, मेंढ्या, शेळ्या आणि कुत्री दररोज 5 ते 10 मिली किंवा पशुवैद्याने सांगितल्याप्रमाणे. ॲग्रो बूस्ट बोलस. फायदे: जनावरांच्या दीर्घायुष्यावर प्रभाव टाकतात. मात्रा: पशूंसाठी रोज 2 गोळ्या किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरने सांगितल्यानुसार. मॅकेच. फायदे: मूलभूत खाद्य मदते खनिजे आणि जीवनसत्व याच्या कमतरतेची काळजी घेतली जाते. मात्रा: गुरेढोरे दररोज 10 मिली. वासरे दररोज 5 मिली. मेंढी आणि शेळी दररोज 5 मिली. कोंबडीची पिल्ले दररोज 5 मिली 100 पक्ष्यांसाठी. वाढणारे पक्षी दररोज 7 मिली 100 पक्ष्यांसाठी. अंडी देणारे दररोज 10 मिली 100 पक्ष्यांसाठी किंवा पशुवैद्याने सांगितल्याप्रमाणे. ऑराटोन. फायदे: जार बाहेर पडण्यासाठी मदत होते. मात्रा: गाय, म्हैस दररोज 100 ते 140 मिली. घोडा 100 ते 200 मिली. मेंढी, शेळी दररोज 20 ते 25 मिली. मेंढी, शेळी आणि वासरू दररोज 40 ते 80 मिली. मस्ट क्लिअर प्लस. फायदे: स्तनदाह संबंधित रोग बरे करण्यासाठी. मात्रा: 50 ग्राम पूड गुळाबरोबर किंवा गोड पदार्थाबरोबर मिसळून सलग 4 दिवस देणे. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील तालुक्यात वितरक नेमणे आहे. यासाठी त्वरित संपर्क करावा. संपर्क 922 58 555552 922 55 91234. नमस्कार, मी चैतन्य बागुल. आज भारत हा कृषीप्रधान देश असून सुद्धा आपल्याला वळावं लागते ते कृषी संवर्धनाकडे. कृषी संवर्धन म्हटलं की त्याच्यामध्ये अनेक अशा समस्या येतात. त्यात प्राण्यांचं दूध देण्याच्या क्षमतेपासून तर प्रजनन क्षमतेपर्यंत, प्राणी तजेलदार दिसण्यापासून तर त्यांच्या विकारांपर्यंत, कुठलाही आजार असू द्या, प्राण्यांची कुठलीही समस्या असू द्या, त्या समस्येवरती मॅक ऑरा कंपनीने तुमच्यासाठी खात्रीशीर असा इलाज शोधलेला आहे. आयएसओने सर्टिफाईड केलेलं आणि अतिशय विकसित असलेल्या तंत्रज्ञानाने बनवलेले ॲग्रोकॅल आणि रिकोमिन अशी 2 महत्त्वाचे फीड सप्लिमेंट प्राण्यांसाठी बनवले गेलेले आहेत. असे फीड सप्लिमेंट तुम्ही प्राण्यांना द्या आणि 5 ते 6 दिवसामध्ये त्याचे फरक तुम्हाला बघायला मिळतील. मी देवेश ज्ञानेश्वर उगले. मी कृषी प्रदर्शनात गेलो असताना मॅक ऑरा कंपनीचं ॲग्रो कॅल्शियम खरेदी केलं. गेल्या 15 दिवसापासून मी त्याचा माझ्या गोठ्यामध्ये वापर करतोय. तर मला त्याचा अनुभव येतोय की दुधाची प्रतवारी पण वाढली, तसंच जनावरांचं दूध पण वाढलंय आणि त्याचा मला डेअरीमध्ये चांगला योग्य दर पण मिळतोय. तरी मी बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगेल की तुम्ही पण मॅक ऑरा कंपनीचं ॲग्रोकॅल AD3 प्लस हे तुम्ही खरेदी करा आणि तुमच्या व्यवसायात वृद्धिंगत वाढ करा. माझे नाव विठ्ठल प्रभू गडाख, मुक्काम पोस्ट देवपूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझ्याकडे 7000 पक्षाचे पोल्ट्री शेड आहे. त्या शेडसाठी ही रिकोमिन पावडर मी जेव्हापासून वापरायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या पक्ष्यांची मरतूक ही फार कमी झाली आणि वजन ही झपाट्यानं वाढली गेली. वजनामध्ये भरघोस असा फायदा झाला आणि कृपया ही पावडर जर सर्व शेतकऱ्यांनी वापरली तर हिचा निश्चितच सर्वांना 100% फायदा होऊ शकतो. तसेच त्याप्रमाणे ही गायांना जर दिली तर गायांची प्रजनन शक्ती वाढते, दुधाची फॅट वाढते,
गायांची झपाझप वजनामध्ये वाढ होते आणि गाय निरोगी आणि निकोप राहते. मी शंकरराव खंडेराव पानगावाने आमच्या गावामध्ये मॅकोरा कंपनीचं प्रदर्शन भरलं होतं. तिथून मी ॲग्रोकॅल हे विकत घेतलं आणि आमच्या गोठ्यातल्या सर्व गायींना मी त्याचा वापर केला. त्यामुळे आमच्या गायींच्या तब्येती सुधारल्या आणि दुधाच्या फॅटमध्ये वाढ झाली. माझ्याकडे रशियन ट्रेडर नावाची जी गाय आहे तिच्या दुधाच्या फॅटमध्ये 6 ते 7च्या दरम्यान फॅट येते. त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो तर त्यांनी मॅकोरा कंपनीचं ॲग्रोकॅल हे वापरून त्याचा अनुभव घ्यावा. माझे नाव संजय बागोजी मवाळ. मी सरस्वती दूध संघातून ॲग्रोकॅल वापरल्यामुळे माझाही फायदा झाला. त्यापासून तुम्ही पण ॲग्रोकॅल वापरा आणि फायदा घ्या. माझं नाव महेश शंकरराव पानगवणे, राहणार चोंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मी इथे सरस्वती दूध संकलन आणि शीतकरण केंद्र चालवतो. या शीतकरण केंद्रामार्फत मी सुरत जिल्हा संघाला दूध पुरवठा करतो. शेतकऱ्यांना चांगला रेट देण्याचा प्रयत्न करतो. हा रेट देण्याकरता आम्ही मॅकोरा कंपनीचे रिकोमिल आणि ॲग्रोकॅल हे पुरवतो आम्ही शेतकऱ्यांना आणि त्यामुळे आमच्या डेअरीत येणाऱ्या दुधाची प्रत आणि क्वालिटी सुधारण्यास आम्हाला मदत झाली. ॲग्रोकॅल रिकॉमिनची बातच न्यारी, दूध गंगा आली आपल्या दारी. नमस्कार, मी किरण बडगुजर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मॅक फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड. मॅक फार्माटेक started as a service industry in 1999. Mac Pharmatech manufacturing pharma and laboratory equipments, and Mac Aura Healthcare manufacturing the animal healthcare products. माझं स्वप्न होतं की जनावरांसाठी आणि प्राण्यांसाठी काहीतरी करावं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मॅक ऑरा हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडची 2012 मध्ये स्थापना झाली. कंपनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील कृषी प्रदर्शनात भाग घेत असते. त्यापैकी कृषी प्रदर्शनांची नावे: कृषीथॉन कृषी प्रदर्शन नाशिक 2012 ते 2014 पर्यंत सलग, किसान कृषी प्रदर्शन पुणे 2013, पशुधन कृषी प्रदर्शन, श्री स्वामी समर्थ कृषी प्रदर्शन नाशिक 2012 ते 2015, तसेच इंदापूर, अमरावती, सातारा, सांगली, अहमदनगर व नाशिक या ठिकाणाच्या छोट्या मोठ्या कृषी प्रदर्शनात सहभाग घेत असते. नवीन तसेच जुन्या दुग्ध व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करणे यासाठी कंपनी वेळोवेळी ग्रामीण भागातील शेतकरी, पशुसेवक, दुग्ध व्यावसायिक यांच्यासाठी डॉक्टर चंद्रकांत पाटील, PhD अँड न्यूट्रिशनिस्ट यांच्या मार्गदर्शनावर कार्यक्रम आयोजित करत असते. आदित्यम फाउंडेशन 2010 मध्ये डॉक्टर किरण बडगुजर यांनी समाजातील उपेक्षित घटक तसेच गरजू लोकांसाठी आदित्यम फाउंडेशन सामाजिक संस्थेची स्थापना केली. यामार्फत त्यांनी अनेक समाज उपयोगी धोरणांचा अवलंब केला. यासाठी विशेष म्हणजे आपल्या व्यवसायातून होत असलेल्या कमाईतून त्यांनी काही भाग सामाजिक कार्यासाठी राखून ठेवला. आदित्यम या सामाजिक संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यातील काही उपक्रम: आदिवासी वाड्या वस्त्यांवर ब्लँकेट्स वाटप करणे, होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शालेय उपयोगी वस्तू वाटणे, वह्या, पुस्तकं, स्कूल बॅग, स्कूल ड्रेस इत्यादी, गरीब विद्यार्थ्यांची फी भरणे, तसेच बस स्टँडवरील कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी फिल्टर बसवून देणे अशा प्रकारचे सामाजिक कार्य त्यांनी केले. त्यांच्या कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करणे तसेच त्यांना मार्गदर्शन करणे, कर्मचारी व त्यांच्या मुलामुलींसाठी गुणगौरव समारंभाचे आयोजन करून त्यांच्या कार्याची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहित करणे अशा प्रकारचे कार्य त्यांच्या आदित्यम फाउंडेशनच्या माध्यमातून ते करतात. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील तालुक्यात वितरक नेमणे आहे. यासाठी त्वरित संपर्क करावा. संपर्क 922-58-55-552 922-55-91-234.